दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक माननीय अनिल उर्फ राजू यादव साहेब, करवीर तालुका प्रमुख, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे। राधानगरी अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। राधानगरी अभयारण्याची सन 1985 मध्ये अधिसूचना करण्यात आली होती। त्यावेळी अनेक नागरिकांनी या अधिसूचनेबाबत हरकती नोंदवल्या होत्या। मात्र अद्याप या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर झालेले नसतानाही तब्बल 351 चौरस किलोमीटर क्षेत्र अभयारण्यात समाविष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध जाचक नियमांचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। अभयारण्य व इको सेन्सिटिव्ह झोनमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामावरही निर्बंध येत असून शेतातील जमिनी सपाटीकरणासारखी साधी कामे करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे। दरम्यान राधानगरी परिसरात व्याघ्र प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याची चर्चा सुरू असून याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व जनतेला पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही अशी नाराजी व्यक्त होत आहे। जनजागृती न करता प्रस्ताव पुढे गेल्यास आणि भविष्यात त्याची अधिसूचना निघाल्यास राधानगरी तालुक्यातील नागरिकांना दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। व्याघ्र प्रकल्पामुळे भविष्यात विस्थापनाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता ग्रामस्थातून व्यक्त होत असून याबाबत पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी राधानगरी परिसरातून होत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।